आहे की जरूर आपण इकडे मात्र एक्स्ट्रा प्लेयर इथे पाठवायचे आहेत। मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पिलांजे भिवंडी संघाचा ज्यांनी सुरेख षटक निर्धाव षटक टाकलं तो गोलंदाज आहे मॅन ऑफ द मॅच। 2 विकेट आणि मेडन षटक टाकलं होतं त्या गोलंदाजाने इकडे यायचं आहे मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी। तर दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर जे आहेत ते मात्र समालोचन कक्षामध्ये या की आपणास विनंती आहे। टीम गणेशपुरी आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय उच्चलीचा संघ मैदानात दाखल झालाय। असे की 2 संघ मैदानात ह्या वेळेस दाखल झालेले आपण पाहतोय। उच्चली संघाने टॉस जिंकलाय क्षेत्ररक्षण। मॅच 2 ओव्हरची आहे ना पंचक। यस 2 ओव्हरचा सामना मैदानाच्या आतमध्ये। जरूर गेल्या वर्षीच शब्द दिला होता सन्माननीय गोविंदजी धोडी साहेबांनी की ही स्पर्धा पुढच्या वर्षी आम्ही लाईव्ह दाखवणार आणि तो शब्द त्यांनी पाळलाय। पुन्हा एकदा गोविंदजी धोडी साहेबांना धन्यवाद आहेत सर्व प्रेक्षकांकडून, कारण ही स्पर्धा यावर्षी देखील भन्नाट रूपाने मात्र इकडे होताना आपण पाहतोय। थोड्याच समयाने सन्माननीय खासदार साहेबांचं आगमन होणार आहे, आमदार साहेबांचं देखील आगमन ह्या स्पर्धेत होणार आहे, कारण हे आहे आमदार चषक धोडीपाडा कुर्जे गावातलं दर्जेदार सामना। मैदानात जाऊया। गणेशपुरी संघाची पहिली जोडी दाखल झाले टीम गणेशपुरी अँड विरोधात आहे तो मात्र दुसऱ्या बाजूने उच्चलीचा संघाचा गोलंदाज रट्टम ओव्हर द विकेटनं पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज। आउट ऑफ द स्टंप पहिलाच बॉल ह्या वेळेस सोडून दिलाय व्हाईटच्या रूपानं। पहिली धाव इकडे मात्र येताना आपण पाहतोय ती मात्र पहिली धाव 1 रन्स आहे। स्ट्रायकर एंडवर खेळणारा फलंदाज जर तुम्ही पाहिला अशोक नावाचा हा गणेशपुरी गावातला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय। मोठी स्पर्धा मोठा सामना मैदानात। पहिला चेंडू रॅटम ओव्हर द विकेटने गोलंदाज धीम्या गतीचा यावेळेस चांगला फटका आहे। बॉल चाललेला आपण पाहतोय ऑन साईडला चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑन बाउंड्री लाईनवर उच्चली संघाकडून चांगली फिल्डिंग होताना धावसंख्या पाहिली तर 2 या आकड्यावर। हा दर्जा आहे ह्या क्वालिटी क्रिकेटचा आणि हा दर्जा आहे आपण पाहतोय ह्या स्पर्धेचा। रॅटम ओव्हर द विकेटनं नेक्स्ट बॉल स्लोअर व नाखू टप्प्याचा बॉल जरूर होता परंतु हलकासा चेंडू पडल्यानंतर काटा चेंज करणारा होता ह्यावेळेस हलकासा मिस झालाय चेंडू फिल्डर कडून आणि 2 धावा ह्या बॉलला आल्यात। टीम गणेशपुरी संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर पहिल्या येणाऱ्या 2 बॉलवर आतापर्यंत 4 धावा आपण पाहतोय। काही स्पर्धा आहे जरूर आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी आयोजित भव्य असं हे मात्र आयोजन आपण पाहतोय। गोविंदजी धोडी साहेबांच्या निगराणीत हे झालेलं आयोजन आपण पाहतोय। त्यांच्या स्वप्नातून साकार केलेली स्पर्धा आपण पाहतोय। यावेळेस साखो टप्प्याचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झालाय परंतु इथे अपील आणि इथे मात्र बाद होताना फलंदाज। मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे ज्याने जरूर मेडन षटक टाकलं होतं राहुल नावाचा गोलंदाज आहे। पिलांजी भिवंडी संघाचा गोलंदाज आहे आणि मी विनंती करेन मॅन ऑफ द मॅच द्यायची आहे मागच्या मॅचची। मी विनंती करेन की जरूर मॅन ऑफ द मॅच मागच्या मॅचची निर्धाव षटक टाकलं होतं सुरेख गोलंदाजी केली होती परंतु जाऊन या मॅचकडे 4 धावा आहेत। आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली टीम गणेशपुरी ह्या संघाची 4 धावा चेंडू टाकून झाले त्या षटकातले 3। कोलिडीचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरेख मॅच मैदानाच्या आतमध्ये खचाखच भरलेलं ग्राउंड, कारण ग्राउंडच्या चारी बाजूने जर पाहिलं ना तर प्रेक्षकांची संख्या जबरदस्त आहे, कारण ह्या स्पर्धेला भरपूर प्रेक्षकांनी साथ दिलाय। ह्या वेळेस चांगला चेंडू बीट करून गेलाय फलंदाजाला। इथे मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा अंदाज होता परंतु इथे जरूर फलंदाजाला तो चेंडू बीट करून गेलाय। डॉट बॉल येताना आपण पाहतोय धावसंख्या जर पाहिली 4 या आकड्यावर 4 बॉल झाले 4 धावा। गणेशपुरी संघाची धावसंख्या
2च ओव्हरची मॅच आहे. यस, इथे मात्र कमीत कमी यूट्यूबचे आमचे दर्शक जर पाहिले ना तर कमीत कमी 200च्या पुढे आहेत. जरूर जाऊया मैदानात. यावेळेस स्लोअर वन, धीम्या गतीचा बॉल, यावेळेस कनेक्शन फसलेला आहे. गुड टेकन बाय फिल्डर, झेल झालाय. बॅटर ऑन क्रीज टीम गणेशपुरी संघाचा हा खेळाडू मैदानात दाखल झालाय. परंतु पाहूया आणि पाहूया पहिलं षटक आतापर्यंत जर पाहिलं ना उच्चली संघाच्या बाजूने झुकलेलं षटक आहे. गोलंदाज जर तुम्ही पाहिला सिद्धेश ह्या नावाचा गोलंदाज आहे. उच्चली ह्या गावाचा गोलंदाज आहे. जरूर आपण त्याला पाहतोय. कुर्जे गावात धोडीपाडा आमदार चषकात गोलंदाजी करताना सेकंड राऊंडच्या मॅच मध्ये हा रंगलेला तरार. गोविंदजी धोडी साहेबांच्या स्वप्नातून साकार केलेली ही प्रतियोगिता. गुड बॉल, एक्सलेंट डिलिव्हरी. यावेळेस पडल्यानंतर हलकासा चेंडू काटा चेंज करणारा पाहिला गेला. डॉट बॉल. षटक पूर्ण. धावसंख्या आहे 4 पहिल्या षटकात. ओम साई ब्राह्मण गावची क्रिकेट प्रतियोगिता जरूर आपण पाहणार आहोत. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 50,000 रुपयांचं आहे. जाऊया मैदानात. इथे मात्र एज लागली गेली. विकेटचं पतन आहे. ह्या वेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, त्यावर बाद झालाय फलंदाज. तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जर मैदानात इथे मात्र एका पाठोपाठ एक विकेटचं पतन होताना टीम गणेशपुरी थोडीशी संघर्ष करताना 4 ह्या धावसंख्येवर 2च ओव्हरचा सामना आहे. गोलंदाज उच्चळी संघाचा दुसरा गोलंदाज सुरेख गोलंदाजी करताना आपण पाहतोय. पहिल्या बॉलवर शिकार केलाय. न्यू बॅटर्स गणेशपुरी टीमचा मैदानात दाखल झालाय. ह्यावेळेस कट केलं बीट करताना जरूर फिल्डिंगला ह्यावेळेस बॉल चाललेला आपण पाहतोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी पॉइंटच्या दिशेनं चौक. उतने लायक तो रन बनाने होंगे, परंतु काय तसं होईल की नाही पाहूया. नेक्स्ट बॉल. ह्या वेळेस देखील त्याच फिल्डरच्या डोक्यावरून पॉइंटच्या दिशेनं चेंडू चाललेला आहे. ह्या वेळेस जरूर बाउंड्री लाईनच्या आतमध्ये चेंडू रोखला गेलाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे. धाव तिसरी घ्या बॉलला आलेली आपण पाहतोय. जरूर 3 धावा घ्या बॉलला. शेवटचे षटक या ठिकाणी उच्चळी संघाकडून होताना धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर 11 आहे. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत ह्या षटकात संपलेला आहे. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलेला आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. ह्या वेळेस चांगला चेंडू आहे.
इथे एकच धाव घेईल घ्या बॉलला. चांगला चेंडू होता. जरूर ह्या ठिकाणी एक धाव घ्या बॉलवर घेताना आपण पाहतोय. धावसंख्या 12 घ्या आकड्यावर आहे. दोनच चेंडू उरलेले पाहतोय. दोन चेंडूंचा खेळ केवळ मात्र शिल्लक आहे. ओव्हर द विकेट. यावेळेस ऑन साईडला पुलचा फटका आहे. बॉल चाललेला आपण पाहतोय. मिड विकेटच्या दिशेनं दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आहे. दोन खेळाडूंमध्ये थ्रोला जवाब आहे. इथे धावबाद झालाय अजून एक बॅटर गणेशपुरी ह्या संघाचा. पिलांजे भिवंडीचा संघ आपला एक प्रतिनिधी इकडे पाठवायचा आहे आणि एक पवनसुत नवली पालघर संघाचा ह्या ठिकाणी जरूर पाठवायचा आहे. त्यानंतर चालू असणारा सामना ह्या दोन संघांचे एक एक प्रतिनिधी इकडे पाठवायचा आहेत कारण आम्ही लॉस टाकणार आहोत पुढे. तर त्यासाठी पिलांजे संघाचा एक प्रतिनिधी आणि पवनसुत नवली संघाचा एक प्रतिनिधी इकडे पाठवा ही विनंती आहे. जाऊया मैदानात. धावसंख्या घेते मात्र 13. नेक्स्ट बॉल. सुरेख चेंडू होता. गॅबेलेस ड्राईव्ह केले गेले बॉलला. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न झालाय परंतु फसेल फलंदाज. इथे मात्र रनआउटचा शिकार झालेला आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी उच्चली संघाच्या गोल पुरी संघाने ठेवलाय तो केवळ 15 धाबेचा. आपण पाहिलं होतं 26 धाबा 12 चेंडूत डिफेंड केल्या गेल्या होत्या. तर तुमच्याकडे जरूर अजून मात्र इथे जर या मॅचचा विचार केला ना तर 12 बॉल आणि 15 धाबेचं लक्ष आहे. काहीही होऊ शकतं. गणेशपुरी आणि एका बाजूने आपण पाहतोय उच्चली ह्या दोन संघांचे प्रतिनिधी इकडे पाठवा कारण आम्ही लॉस टाकत आहोत. कमिटी मेंबर तुम्हाला रूल्स सांगतील. सामना चालू करायचा आहे. पंच तिकडे सामनाला सुरुवात करायची आहे. 12 चेंडू आणि 15 धाबा. अनिश्चितताओं से भरा खेल क्रिकेट कहते हैं. अनिश्चितताओं से भरा खेल क्रिकेट को माना जाता है और इसकी अनिश्चितता ये है कि ये कभी भी कुछ भी होने लायक खेल माना जाता है.
पलक झपकते ही रास्ते बदल दे, पलक झपकते ही इरादे बदल दे और पलक झपकते ही सपने बदल दे, उस खेल को क्रिकेट कहते हैं। जरूर इथे 12 चेंडू ह्यानंतरचा होणारा सामना विजेता संघ विरोधात पवनसुत नवली पालघर ह्या दोन संघांमध्ये होणारा सामना आपण पाहणार आहोत। आणि बाय मध्ये श्रावणी 11 पिलांजे हा संघ ह्या ग्रुपच्या शेवट मॅच मध्ये केलेल शेवते गावदेवी चषकात केलेली गोलंदाजी ह्या स्पर्धेत देखील त्याच रीतीची गोलंदाजी मी पाहिली त्या संघाकडून। परंतु जाऊया ह्या चालू असणाऱ्या सामन्यात कोण जिंकेल। हार्दिक शुभेच्छा दोन्ही टीमला। पहला बॉल, पटकी हुई गेंद, हो, इरादे टूट सकते हैं, सपने टूट सकते हैं और सपने जरूर 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 इस तरह की फील्डिंग होगी तो टूट सकते हैं। इथे मात्र झेल सुटलाय। 2 धावा पहिल्या बॉलला, कारण धावा आहेत फक्त 15 आणि बॉल आहेत 12। पहिल्या बॉलवर आल्या 2 रन्स, उरलेल्या धावा 13 आणि चेंडू आहेत 11। पुढचा चेंडू यावेळेस बीट केलाय, खेलाय क्रिकेटचा। कहते हैं ना कि क्रिकेट में भविष्यवाणी करना मुश्किलों से भरा रास्ता होता है। इथे पाहूया चेंडू 10 आहेत, धावा अजून पाहिल्या तर त्या 13 काढायची आहेत। 10 चेंडू 13 धावा। नेक्स्ट बॉल, यावेळेस फटका चांगला आहे, बाउंड्री लाईनवर फिल्डर आगे, लॉंगॉनला बॉल फील्ड झालाय। अजून मॅच जर पाहिली रोमहर्षक आगे, चेंडू जर पाहिले ना तर उरलेले 9 आणि धावा जर पाहिल्या तर त्या उरल्यात 12। काय होईल याचा काही नेम नाही। अनिश्चितताओं से भरा खेल क्रिकेट। राइट टर्म ओवर द विकेट गोलंदाज। डॉट बॉल, हो, यही अनिश्चितता देखने के लिए क्रिकेट प्रेमी ग्राउंड पर आते हैं। ओ माय गॉड, साईराज धुळीपाडा आमदार चषक 2024चा तरार। चेंडू उरलेत। सन्माननीय गोविंदजी धोडी साहेबांच्या स्वप्नातून साकार करण्यात आलेली ही प्रतियोगिता खास आहे। ह्या स्पर्धेचा अंदाज खास आहे। उरलेले चेंडू आहेत 8 आणि धावा काढायच्यात 12। मजेदार सामना मैदानात, दर्जेदार सामना मैदानात। नेक्स्ट बॉल, डॉट बॉल, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, टीम उच्चली। इथे पुन्हा एकदा डॉट झालाय बॉल। उरलेले चेंडू आहेत 7। वाह, गोविंदजी धोडी साहेबांच्या आयोजनाला सलाम आहे, कारण ही प्रतियोगिता धोडीपाडा चषक 2024 आमदार चषकाची आहे। 7 बॉल, उरलेल्या धावा आहेत 12। वाह, गोविंदजी धोडी साहेब तुम्हाला सलाम आहे, तुमच्या आयोजनाला सलाम आहे आणि या स्पर्धेला सलाम आहे। चला, 7 बॉल 12 धावा। नेक्स्ट बॉल, राइट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज। ऑन साइडला बॉल, मिड विकेटला फिल्डर तैनात। 1 धावाली, दुसऱ्याचं कॉलिंग होणार नाही। एकच धाव घ्या बॉलला। उरलेल्या धावा 11, उरलेले चेंडू 6। ओ नो टीम मीटिंग, टीम मीटिंग करू नका, बी फास्ट। चला, जास्त पंचांना विनंती असेल, जास्त टीम मीटिंग करू देऊ नका। काय अंदाज आहे, काय अंदाज आहे, काय अंदाज आहे। साईराज धुळीपाडा आमदार चषक 2024चा तरार। ह्या स्पर्धेत जरूर सन्माननीय खासदार साहेबांचं देखील आगमन होणार आहे। सन्माननीय हेमंतजी सौरा साहेब देखील खासदार, आपल्या विभागाचे, आपल्या जिल्ह्याचे खासदार ते देखील येणार आहेत। आमदार साहेबांचं देखील, सन्माननीय हरिश्चंद्र भोये सरांचं देखील या ठिकाणी आगमन होणार आहे। आमदार साहेबांचं देखील आगमन होणार आहे। ही स्पर्धा काय होईल या मॅचचा निकाल। ओ माय गॉड, अनिश्चितताओं से भरा खेल क्रिकेट कहते हैं, अनिश्चितताओं से भरा खेल क्रिकेट कहते हैं। उरलेले चेंडू इथे 6 धावा काढायच्या, त्या अजून 11। प्रेक्षक 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 पहा किती आहेत मैदानात। गोविंदजी धोडी साहेब आपण पाहू शकता प्रेक्षक किती आहेत मैदानात, कारण तुम्ही केलेला परिश्रम आणि तुम्ही केलेली मेहनत इथे सफल ठरलेली आहे। 6 बॉल 11 धावा। उच्चली जिंकेल की जिंकेल गणेशपुरी। गोलंदाज जितेश नावाचा पहिला बॉल टाकण्यासाठी स्ट्रायकर एंडला उच्चली संघाचा मोहित आहे। 6 बॉल 11 धावा। बॉल पडलाय,
लेग स्टंपच्या बाहेर वाईट आलाय. 10 धावेची गरज. 6 चेंडू 10 धावा. 6 चेंडूवर 10 धावा. वो कहते हैं ना कि कमजोर दिल वाले थोड़ा सा दिल पर हाथ रखकर इस मुकाबले को देख सकते हैं, क्योंकि ये मैच ऐसा है, सांसें अटक सकती हैं, सांसें रुक सकती हैं, सब कुछ बेधड़क है. और 6 चेंडू धावा काढायच्या. 6 बॉलला 10 धावेची गरज. उच्चली टीमसाठी गणेशपुरीचा संघ धावा वाचवण्याचा प्रयत्न करत असताना ऑन साईडला स्लो बॉल भिरकवून दिलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं. षटकार. 6 धावा. ओ उच्चली टीम. थँक्यू डीजे. धीमा चेंडू होता, स्लोअर बनचा चेंडू होता. वक्त मात्र बल्लेबाजकडे खूप काही होता. त्या चेंडूवर षटकार आलाय. उरलेल्या धावा 4 आहेत. चेंडूंची संख्या 5 आहे. काय होईल काही सांगू शकत नाही. खेळ आहे अनिश्चितताओं से भरा क्रिकेट. 220 आता मात्र लाईव्ह पाहणारे आमचे प्रेक्षक आहेत, त्यांचंही विशेष कौतुक. बॉल आलाय डॉट. हे आहे अनिश्चितताओं से भरा क्रिकेट. उरलेले चेंडू आहेत ते मात्र 4. धावा काढायच्या 4. काय होईल. उच्चली विरुद्ध गणेशपुरी चालू असणारा सामना. 4 धावेची गरज आहे. 4 बॉलवर कंपल्सरी चेसिंग आहे. ह्या स्पर्धेतला रूल्स. खचाखच भरलेलं हे मैदान. गोलंदाज. षटकार. टीम उच्चली संघाने षटकार ठोकलाय. सामना जिंकलाय. विजेता संघाचं अभिनंदन. हारलेल्या गणेशपुरी संघाचं कौतुक. त्यांनी देखील कमाल केली, परंतु हलकासा मागे राहिला संघ. वा.